पुढची बातमी गेल्या 11 महिन्यांमध्ये दंडकारण्यासह देशातल्या माओवाद प्रभावित भागामध्ये 320 माओवादी ठार झालेत। माओवाद्यांनी 17 पानांचे एक बुकलेट जारी करून या संदर्भातली माहिती दिली। गेल्या वर्षभरात माओवादी संघटनेला कशा पद्धतीने नुकसान सोसावं लागलं याची कबुली या बुकलेटमध्ये देण्यात आली आहे। बसवराजू आणि हिडमासह 8 केंद्रीय समिती सदस्यांसह तब्बल 320 माओवादी ठार झाल्याची कबुली माओवाद्यांनी दिली। तर गडचिरोलीतील आत्मसमर्पण केलेल्या भूपतीला गद्दार ठरवत माओवादी संघटनेला अडचणीत आणण्याची टीका करण्यात आली। ऑपरेशन कगार आणि करेगट्टासारखं ऑपरेशन यामधनं सुरक्षा दलानं हल्ले केले असले तरी संघटनेचं नुकसान होत असलं तरी भविष्यात संघटना मजबूत करणार असल्याचा दावा माओवाद्यांनी या पत्रकात केलाय। येत्या 2 डिसेंबर पासून माओवाद्यांचा PLGA म्हणजे पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी हा विशेष सप्ताह सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी एक बुकलेट जारी केला आहे। 17 पानांचं बुकलेट आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षभरात माओवादी संघटना, सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकी, संघर्ष अशा विविध बाबींचा यात मागोवा घेण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुकलेटमध्ये 320 माओवादी गेल्या 11 महिन्यात ठार झाले याची कबुली माओवाद्यांनी दिली आहे, ज्यामध्ये 8 माओवाद्यांचे केंद्रीय समिती सदस्य आहेत, ज्यात बसवराजू आहे, हिडमा आहे, यासोबतच वेगवेगळ्या पदावर असलेले नेते यांचा यात उल्लेख करण्यात आलेला आहे जे ठार झालेले आहे। महत्त्वाचं म्हणजे PLGAचे काही सदस्य 13 सदस्य ठार झाले आहेत, एरिया कमिटीचे सदस्य आहेत, 116 दलम सदस्य आहेत। या सगळ्यांमध्ये 187 पुरुष माओवादी आहेत आणि 116 महिला माओवादी आहेत। या सगळ्यांचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नुकसान खूप गंभीर आहे। बसवराजू ठार होणं हे माओवादी चळवळीला बसलेला खूप मोठा हादरा आहे, हे या बुकलेटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही जी हानी आहे ती भरून काढण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू। आमचं मनोधैर्य कमी होत असलं तरी आम्ही मागे हटणार नाही असं माओवाद्यांनी त्यात स्पष्ट केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन करेगुट्टा आणि कगार जे ऑपरेशन माओवाद्यांच्या विरोधात सुरू आहे त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे की सुरक्षा दलांच्या विरोधात लढत असताना आम्ही कशामुळे नेमकं कमी पडत आहोत, काही चुकीच्या गोष्टी आमच्या हातून घडत आहेत का याचं आम्ही आत्ममंथन करणार असं त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे। माओवाद्यांनी केंद्रीय समितीची आणि गुरिल्लावार पद्धतीची जी काही धोरणं आहेत ती योग्य पद्धतीने संघटना त्याचा वापर करत नाही असं आम्हाला दिसून येत आहे। त्याच्यामुळेच आम्हाला मोठं नुकसान सुरक्षा दलांशी लढत असताना होत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूपती आणि सतीश या 2 माओवादी नेत्यांचा उल्लेख त्यांनी विशेष गद्दार नेते असा केलेला आहे आणि या दोघांमुळेच आमचं मोठं नुकसान झालेलं आहे। 299 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, त्यांनी शस्त्रे दिलेली आहेत आणि या दोघांनी चुकीचे पद्धतीचे तर्क दिले होते शस्त्र सोडण्यासंदर्भात आणि त्याच्यामुळेच संघटना अडचणीत आली आहे असा उल्लेख माओवाद्यांनी या पत्रकातून केलेला आहे। पुढील काळात PLGA म्हणजे माओवाद्यांची जी लढवई आर्मी आहे, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी, तिच्या माध्यमातून सुरक्षा दलांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील असंही त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे। म्हणजे ज्या गोष्टी घडत आहेत चुकीच्या घडल्या, आमचं नुकसान झालं, संघटनेचं माओवादी संघटनेचं नुकसान झालं, मात्र ते नुकसान आता थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं माओवाद्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर हे खूप मोठी घडामोड आहे, कारण एकीकडे मार्च 26चं टार्गेट आहे आणि माओवाद्यांच्या विरोधात एवढे मोठे अभियान होत आहेत। बसवराजू ठार झाला, हिडमा ठार झाला आणि त्या पार्श्वभूमीवर माओवादी संघटना परत आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे का हे या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे। कारण माओवाद्यांचं संपूर्ण नेतृत्व आता धोकादायक अवस्थेत आलं असताना माओवादी परत एकदा आपण मजबूत होऊ असा दावा करतायत। त्यामुळे नेमकं या दाव्याला काय घडेल हे आपल्याला बघावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।